नमस्कार. राम राम दादा. काय नाव? नामदेव गोंडूजी चव्हाण. गाव? मडकी. मडकी. हो. हा परिसर कोणता? या चिखलदरा तालुका आहे. चिखलदरा तालुका. हो. बरं, आता तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड केली. हा, स्ट्रॉबेरी आहे, लसण आहे, गहू आहे. किती आहे? हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे? ह्या 8 ते 10 गुंठ्याचा प्लॉट. 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. आता 10 गुंठ्यामध्ये तुम्ही पहिल्याच वर्षी लागवड केली. पहिल्याच वर्ष वय आपला ह्या. अच्छा, मागच्या वर्षी म्हटलं तुमला लावा म्हणून स्ट्रॉबेरी, बरोबर? आपलं जमलं नाही होतं मागच्या वर्षी, यंदा आपण लावलं ते. यंदा तुम्ही प्रयत्न केला. बरं, आता याच्यामध्ये आपलं डेफ्रेजचा वापर करता तुम्ही? हा, डेफ्रेसचा वापर करतो ना दादा. किती वेळा याला डेफ्रेजचे स्प्रे झाले? डेफ्रेसचे स्प्रे केले याले मी 3 वेळा. हा हा. त्याच्यानंतर 2 वेळा मी मल्चिंगद्वारे हे आपलं ड्रिपद्वारे सोडलं याच्यात. ड्रिपद्वारे सोडलं. आता याच्यामध्ये काय सुधारणा झाल्या मग? दादा कसं आता पाणी टपोरे झाले, मालची साईजी वाढली, फुलंही चांगले लागले, आपलं जो प्लॉट आहे चांगलं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे, लोकांपेक्षा चांगला आहे. लोकांपेक्षा चांगला आहे. लोकांचा माल लवकर चिमते न लवकर माल खराब होते, आपला माल टेट राहते, जसं तसंच राहते, टिकून राहते. त्याच्यामुळं मार्केटमध्ये तुमचे पनेट चांगले जातात. हो. आणि किती किलो माल निघून राहिला आता सध्या? इथून आता आपलं 2000 रोप आहे तर दादा दररोजचं 10-15 किलो माल निघत आहे. आणि साईज वगैरे सर्व चांगली आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला आता डेफ्रेशला कधीपासून जुळले आपण? डेफ्रेशला मला 2 वर्ष होऊन राहिले. 2 वर्ष झाले. प्रत्येक पिकात त्याचा वापर करत. तिकडे तुमचा गहू आहे, इकडे लसूण आहे, म्हणजे ह्या सर्व पिकामध्ये आणि सोयाबीनला पण तुम्ही वापर केलेला आहे. तर रिझल्ट उत्तम आहे. रिझल्ट चांगला आहे दादा, 100% रिझल्ट आहे. तर यानं काय काय होते असं तुम्हाला जाणवलं? दादा यानं कसं आता थोडासा रोग राहतेच कोणतंही पिकावर. तर हे मारल्यानं कसं की तो रोग एकदम निघून जाते, पत्ता चांगलं असं मोकळा होऊन जाते. म्हणजे असं उदाहरणार्थ पुरं हेल्दी होऊन जाते, मोकळं होते आणि चालवर राहते. चालवर राहते. आणि फ्लावरिंग वगैरे हे सेटिंग, मालाची फुगवण, ह्या साऱ्या गोष्टी. आणि कलर कसा येतो? कलर मस्त काळा कलर राहते, एकदम लाल भोर कलर राहतो आणि एकसारखा राहते. आता सुंदर प्लॉट बसलेला आहे तुमचा आणि कलर पण छान आहे. तर उत्तम प्रयत्न केला आपण. आणि आता तुमचे पुढच्या वर्षी थोडं मोठ्या प्रमाणात करा, का जेणेकरून तुम्ही ह्या परिसरात माल पुरवू शकलं पाहिजे. कारण की तुमच्याजवळ आता मेन शस्त्र डेफ्रेश हाती आहे. त्याच्यामुळं तुम्ही, आणि त्यात तुमचा हात मोडून सुद्धा, हात थोडस माया अधिक ताल लागत होतं, 1-1.25 महिना झाला हात तुटला माया, तरी सुद्धा प्लॉट तुमचा डेफ्रेशनी बैकू दिला का? नाही बैकू दिला. बरोबर आहे. म्हणजे दुर्लक्षित जरी झालं तरी डेफ्रेश तुम्हाला व्यवस्थित ठेवते, असं म्हणाल की हरकत नाही? काहीच हरकत नाही. धन्यवाद सर.